नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की ईश्वरीच्या बाबतीत राकेशने खूप मोठा डाव रचलेला आहे. कारण राकेश आता हा देश सोडून मलेशियाला जाणार आहे. त्यासाठी त्यांनी भरपूर पैसा गोळा केलेला आहे, भरपूर साऱ्या गोष्टी गोळा केलेल्या आहेत आणि ते घेऊन त्याने पळून जाण्याचा प्लॅन सुद्धा आखलेला आहे. पण ऐनवेळी मोठा गोंधळ होणार आहे, मोठा धमाका होणार आहे, ज्याचा विचारही कोणी केलेला नव्हता. कारण ज्या पद्धतीने हे सगळं हँडल केलं जातं, ईश्वरीच्या हाती मोठे पुरावे लागतात, अर्णवच्या हाती मोठे पुरावे लागतात. जो कार्बन मोनॉक्साईडचे गॅसेस आणून त्याने ठेवलेले, ते सिलेंडर ठेवलेले होते त्या गॅसचे, ते सिलेंडर सुद्धा ईश्वरीच्या हाती लागलेले आहेत. अगदी देवीच्या कृपेने हे सगळं पॉसिबल झालेलं आहे आणि त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी घडत आहेत. आणि जेव्हा ते सिलेंडर ईश्वरीच्या हाती लागतात तेव्हा ईश्वरीच्या लक्षात येतं की नक्की काय झालेलं आहे ते. आणि ईश्वरी हुशारीने त्यातला सिलेंडरमधला त्या गॅस बदलून ईश्वरी हुशारीने राकेशचा डाव उधळून लावत आहे आणि त्याचबरोबर राकेशची वाट लावण्यासाठी सगळे सज्ज झालेले आहेत. तर हे सगळं कशा पद्धतीने होणार आहे ते आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण फायनली राकेशचा पर्दाफाश होणार आहे. खूपच जबरदस्त असा एपिसोड आहे. तर इकडे अर्णव गाडीच्या जवळ जातो आणि पाहतो तर काय, त्याला धक्का बसतो. त्याने गाडीचं डोर उघडलेलं असतं आणि त्या गाडीमध्ये त्याला पुरावेची फाईल मिळते. मग एक फाईल मिळते जी अर्धी जळालेली असते. ती फाईल तो पाहतो आणि त्याच्या लक्षात येतं ही तर खूपच कॉन्फिडेन्शियल फाईल आहे आणि यामध्ये ज्या गोष्टी आहेत त्या खूप महत्त्वाच्या आहेत हे त्याच्या लक्षात आल्यानंतर मग अर्णव ती फाईल घेऊन बाहेर येतो आणि मग ईश्वरीकडे येतो आणि ईश्वरीला म्हणू लागतो की ही ती फाईल आहे. तेव्हा ईश्वरी म्हणते, काय अर्णव सर, एवढी महत्वाची फाईल? तेव्हा अर्णव सांगू लागतो की हो, ही फाईल मला गाडीमध्ये सापडली, पण ती अशी जळालेल्या अवस्थेत आहे. मग ईश्वरी म्हणते, बघू. अर्णव आणि ईश्वरी दोघंही ती फाईल पाहत असतात. ईश्वरीच्या लक्षात येतं की त्या फाईलमध्ये खूप महत्त्वाचे डॉक्युमेंट आहेत. तेव्हा ईश्वरी म्हणते, सर याच्यामध्ये तर खूपच महत्त्वाची गोष्ट आहे. हो बघा ना, हे 50 कोटींचं लोन सँक्शन केलेलं आहे आणि हे लोन सात्विक फॅशन आणि अंजलीताईंच्या नावाने आहे. त्याचबरोबर ही व्यक्ती कोण आहे? तेव्हा अर्णव म्हणतो की हे आपले लिगल ॲडवायझर आहेत, त्यांची पण सही आहे याच्यावरती. म्हणजेच परवाच्या भागात आपल्याला जी व्यक्ती दिसलेली होती, ते ज्याला राकेशने बोलवलं होतं आणि सांगितलं होतं हे काम करावं लागेल, तेव्हा तो घाबरत घाबरत सांगत होता की सर हे नाही जमणार आहे, खूपच रिस्की आहे. तेव्हा राकेश म्हणालेला होता की आजपर्यंत जेवढे पैसे कमवलेले नाही तेवढे पैसे तुला मिळतील. पण ती व्यक्ती म्हणजेच ही सात्विक फॅशनची लिगल ॲडवायझर. आता वल्लरीच्या चिठ्ठ्या वाजू लागलेल्या आहेत. वल्लरीला असं वाटतंय की एकदा का राकेश एक्सपोज झाला की माझं काही खरं नाहीये, माझी मात्र वाट लागणार आहे, असं वल्लरीच्या डोक्यात सुरू झालेलं असतं. आणि वल्लरी मात्र म्हणत असते की नाही, काहीही झालं तरीही मी शांत राहणार नाही, एवढं वल्लरीने ठरवलेलं असतं. आणि वल्लरी येते आणि अर्णवच्या रूमच्या बाहेर उभा राहून हे सगळं ऐकत असते. तेव्हा अर्णवने काही फोटो काढलेले असतात आणि ते फोटो शिर्केंना पाठवलेले असतात आणि ते चेक करायला सांगितलं जातं. त्याच्यावरची सह्या चेक केल्या जातात. सगळी फेक बिल असतात. सुरुवातीला तर वल्लरीला असं वाटत होतं की हे सगळं जे काय आहे ते म्हणजे कशा पद्धतीने होतंय, कुठल्याच गोष्टींचा काहीच मेळ लागत नसतो. आणि तेव्हा मात्र वल्लरी विचार करत असते की ह्या सगळ्या गोष्टी मी कशा पद्धतीने हँडल करणार आहे, काय होणार आहे, काय ह्या सगळ्याचा अर्थ काय आहे, असं तिच्या डोक्यात चाललेलं होतं. पण आता मात्र तिच्या लक्षात आलेलं आहे आणि ती म्हणते की मी जाऊन अर्णवला सगळं सांगू का, नाहीतर ह्या राकेशने गोंधळ घातला तर. अर्णव तर आता एक एक स्टेप पुढे चाललाय आणि जर तो एक एक स्टेप पुढे जात असेल तर माझी वाट लागायला सुद्धा वेळ लागणार नाही, हे लक्षात आलेलं असतं तिच्या. त्यामुळे तिने असा विचार केलाय की मी ह्या सगळ्या गोष्टी बोलू का जाऊन, नक्की काय करू, असं तिला वाटत असतं. इकडे ईश्वरी म्हणते की अर्णव सर, आता अंजली त्यांच्या समोर हे सत्य आणायची वेळ आलेली आहे. काहीही झालं तरीही आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी हुशारीनेच हँडल कराव्या लागणार आहेत. आता मात्र ईश्वरी म्हणते की कसं आहे, राकेश नावाचा रोग त्यांना लागलेला आहे आणि राकेश नावाचा रोग जर त्यांच्या काढायचा असेल तर आपल्याला त्यांना कडू औषध द्यावंच लागेल. आपण इतके दिवस या राकेशचा पर्दाफाश करायचा विचार करतोय, पण आपल्याकडून ते पॉसिबल झालेलं नाही. त्यामुळं आपल्याला हुशारीने ही परिस्थिती हँडल करावी लागणार आहे आणि काहीही झालं तरीही आत्ता आपल्याला अंजलीताईंच्या समोर हे सत्य आणावंच लागणार आहे,
असं ईश्वरीच्या डोक्यात सुरू झालेलं असतं. इकडे अर्णव त्याचबरोबर राकेश अर्णव त्याचबरोबर आकाश सगळेजण जमलेले आहेत. डॉक्टरची धुलाई सुरू असते. तेव्हा अर्णव म्हणत असतो की त्याचा काय प्लॅन आहे मला कळलं पाहिजे, बोल आत्ताच्या आत्ता तू बोल, असं म्हणत अर्णव त्या डॉक्टरला मारत असतो. कारण डॉक्टरकडूनच सत्य समजू शकतं हे अर्णवला माहितीये. डॉक्टरला इकडे आकाशने पण चांगलाच धुतलेला असतो आणि आकाश पण त्याला विचारत असतो, पण डॉक्टर काही एवढं घडाघडा बोलायला तयारच नाहीये. तेव्हा मात्र इकडे अर्णव त्याला म्हणतो की काय कोणाचा फोन आला याच्यावरती. तेव्हा तो सांगतो की डॉक्टर राकेशचा. मग राकेशचा आलेला फोन आहे, तर राकेशचा फोन उचलायला सांगितला जातो आणि तो काय म्हणतोय ते ऐकायला सांगितलं जातं. मग डॉक्टरने 5 कोटींची मागणी राकेशकडे केलेली असते. राकेशने 5 कोटी रुपये तयार केलेले आहेत आणि इकडे डॉक्टरला सांगितलेलं आहे की ते 5 कोटी रुपये घेण्यासाठी सेंट्रल स्क्वेअरच्या मागच्या बाजूला ये, तिथे एक गोडाऊन आहे आणि तिथे तुला ते 5 कोटी रुपये मिळतील हे सांगितलेलं असतं. आणि आता मात्र त्यानंतर डॉक्टरला अर्णव म्हणतो की तिथं जायचं आणि ते 5 कोटी रुपये जे आहेत ते घ्यायचे. त्याच्यामुळं मी जे सांगतोय त्याच पद्धतीने गोष्टी झाल्या पाहिजेत हे सुद्धा अर्णवने सांगितलेलं असतं. आणि आता मात्र इकडे अर्णवने ज्या पद्धतीने ही परिस्थिती हँडल केलेली असते त्यावरून तर हेच स्पष्ट होत असतं की काहीही झालं तरीही अर्णव ज्या पद्धतीने आता राकेशचा पर्दाफाश करणार आहे. इकडे अर्णव आता बाहेर आहे, तर ईश्वरी आणि त्याचबरोबर नम्रता अंजलीसाठी हे सगळी तयारी करत असतात. अंजलीसाठी वाढदिवसाची तयारी चाललेली असते, सेलिब्रेशनची तयारी चाललेली असते. अंजली म्हणत असते की नाही नको, मला झालंय ना, अर्णवने भरपूर केले. तेव्हा नम्रता आणि इकडे ईश्वरी विचारतात की फुलांचं डेकोरेशन करू की हे बलूनचं वगैरे चालेल, अशा गोष्टी विचारत असतात. तेव्हा आजी म्हणते की अगं एवढं त्या दोघी जणी विचारतायत ना, सांग ना, मग तुला सांगायला काय जाते, करतेत ना त्या, हौस आहे त्यांना. तेवढ्यातच एक सेफ्टीवाले आलेले असतात आणि ते म्हणतात की तुमच्या घराचं चेकअप करायला आलेलो आहे, आजूबाजूच्या पण झालेलं आहे, आता तुमच्या घराचं चेकअप घ्यायचं आहे करायला. तेव्हा घरातले विचारतात कसलं, तर नाही काही गॅस लिकेज वगैरे आहे का, लाईटचा काही प्रॉब्लेम आहे का, इश्यू आहे का, या सगळ्या गोष्टी चेक केल्या जाणार आहेत. तेव्हा मामा म्हणतात की आई तुम्ही हे बघा डेकोरेशनचं, मी ईश्वरी त्यांना दाखवतो घर, असं म्हणत मामा आता घर दाखवण्यासाठी जातात. आणि जेव्हा मामा घर दाखवत असतात एक एक रूम दाखवली जाते आणि जेव्हा राकेशच्या रूमकडे येतात तोपर्यंत इकडे ताराच्या फोनवरती राकेशचा फोन आलेला असतो आणि ताराला तो म्हणत असतो की माझे तिकीट्स आणि मी ज्या काही वस्तू सांगेल त्या वस्तू घेऊन सेंट्रल स्क्वेअरच्या बॅक साईडला ये, तिथे तू त्या वस्तू मला दे. तेव्हा अर्णव आणि त्याचबरोबर आकाश सगळेजण हे सगळं पाहत असतात. तेव्हा त्यांच्या लक्षात येतं की हा राकेशचा काय डाव आहे. मग आता तारा म्हणते की पण सर मला एक कळत नाहीये की अचानक, तेव्हा तो सांगतोय की मी सांगितलंय ना तुला घेऊन ये, मग बाकीचं नंतर बघता येईल. अर्णव म्हणतो की आपल्याला ह्या गोष्टी हुशारीने हँडल कराव्या लागणार आहेत, काहीही झालं तरीही तारा घाबरण्याची गरज नाहीये आणि हुशारीने तू तिथं जाणार आहेस, तुझ्याबरोबर आम्ही सुद्धा असणार आहोत, तू घाबरू नकोस, असं अर्णवने आवर्जून सांगितलेलं असतं. आणि तेव्हा मात्र अर्णव जेव्हा हे सगळं सांगतो तेव्हा तिला सांगत असतो की ह्या सगळ्या गोष्टी आपण व्यवस्थित करणार आहोत. आता अर्णव आकाश सगळेजण तिथं आहे, डॉक्टरला जायला सांगितलं जातं. इकडे मामा आणि ईश्वरी राकेशच्या रूमकडे येतात आणि तिथं आल्यानंतर ते साहित्य चेक केलं जातं आणि नेमकं जे सेफ्टी मेजर करणारे आलेले आहेत त्यांना 2 सिलेंडर सापडतात एका बेडच्या खाली. तेव्हा ते सिलेंडरचे गॅसचे सिलेंडर आहे ते घेतात आणि मग मामा आणि इकडे ईश्वरी बोलतच असतात की राकेशच्या बाबतीत नक्की काय होणार आहे, काय झालेलं आहे, या सगळ्या गोष्टींचं बोलणं चाललेलं. तेव्हा ईश्वरी सांगते की हो, तो राकेश जो आहे तो खूप खालच्या थराला गेलेला आहे, तो अंजली ताईंना फसवतोय, त्याचबरोबर आता तो 50 कोटींचं लोन घेऊन इथून पसार होणार आहे, या सगळ्या गोष्टी ईश्वरी सांगत असते. तेव्हा मामा म्हणत असतात की आता त्याला सोडायचं नाही, काही झालं तरी त्याच्या बाबतीतलं हे सगळं सत्य आहे ते बाहेर आणायचं आहे, असं मामा सांगत असतात. कारण त्याने जे काय केलेलं आहे ते पूर्णपणे चुकीचं केलेलं आहे हे मामाने ईश्वरीला सांगितलेलं आहे आणि आता आपण सगळ्यांनी एकत्र येत त्याचा पर्दाफाश करायचा आहे, या गोष्टींचं बोलणं चाललेलं असतं. आणि त्याच वेळी ते 2 सिलेंडर घेऊन ते अधिकारी बाहेर येतात आणि सांगू लागतात की हे काय आहे. तेव्हा मात्र मामा म्हणतात की हा, ईश्वरी म्हणते की मागं ना काहीतरी आमच्या घरात होतं ना तेव्हा आणलेले असतील मे बी ते. तेव्हा ते म्हणतात की हे सिलेंडर तर कार्बन मोनॉक्साईडचे सिलेंडर आहेत आणि ह्यातमध्ये विषारी वायू असतो, तर हे सिलेंडर तुम्ही
ह्या सिलेंडरची तुम्हाला का गरज पडली? तेव्हा ईश्वरी त्यांना असंच उत्तर देते, पण ईश्वरीच्या लक्षात आलेलं असतं की ते सिलेंडर हे राकेशने आणलेले आहेत आणि त्या सगळ्या मागे राकेशचा हात आहे. म्हणजेच राकेश खूप मोठा डाव करतोय. जाताना तो खूप मोठं नुकसान करून जाणार आहे हे ईश्वरीच्या लक्षात आलेलं असतं. राकेशने त्याच्या माणसांना काम सांगितलंय. इथले सगळे बॉक्स उचलायचे आणि राकेश म्हणतोय आता हे सगळं मी डिस्ट्रॉय करून टाकणार आहे. आणि त्याने त्याच्या 2 खास माणसाला पैसे देखील दिलेले आहेत. हे मी तुम्हाला सांगितलेलं शेवटचं काम आहे. यानंतर तुम्ही माझं काम करणार नाहीत. आता तुम्हाला मी इनाम देतो. असं म्हणून राकेशने त्यांना एक पैशांचा बंडल दिलेला आहे आणि आज रात्री मस्त दारू पिऊन झोपा असं देखील त्यांना सांगितलेलं आहे. त्या दोघांनी ते पैशाचं बंडल घेतलं आहे आणि आता राकेशनं सांगितलेलं काम ते पटापट करणार आहेत. राकेश खूपच खुश झालेला आहे. आजची रात्र म्हणजे इथली शेवटची रात्र. त्यानंतर मी मलेशियाला कायमचा निघून जाणार असं तो स्वतःशी बोलत आहे. त्याच्याजवळ एक बॉक्स देखील आहे आणि त्या बॉक्समध्ये त्याने विविध वस्तू ठेवलेल्या आहेत. त्या वस्तू त्याने आत्तापर्यंत ज्या ज्या मुलींना फसवलेलं आहे त्या मुलींच्या आहेत. त्यामधली एक वस्तू म्हणजे बांगडी तो बाहेर काढतो आणि म्हणतो, "लता, लता अगं किती भारी होतीस तू. तुझं नाजूक नाजूक बांगड्या आहेत ना, त्या मी अजूनसुद्धा जपून ठेवल्यात." त्यानंतर त्यातली एक ओढणी बाहेर काढतो आणि हां, ही रागिनी. रागिनी, अगं खरंच याच तुझ्या ओढणीनं तुझा गळा दाबताना मला किती वाईट वाटलं होतं, मी कसं सांगू. पण आता गेलीस तू आणि आता मीही चाललो आहे कायमचा, ते पण तिकडं मलेशियाला. आता इथं मला कोणीच पकडू शकणार नाही. त्यानंतर त्याने रिंग काढलेली आहे आणि ती आहे प्रियाची. प्रिया, तुझी वस्तू मी जपून ठेवली आहे बरं का. नाहीतर तू म्हणशील की हा मला विसरून गेला की काय? अजिबात नाही. आणि त्यानंतर शालाकाचं मंगळसूत्र त्याने काढलेलं आहे. शालाका, तुझीसुद्धा वस्तू जपून ठेवली आहे. अजिबात मला काही वाईट बोलायचं नाही. किती वाईट वाटलं तुला सांगतो शालाका. अगं तुझे तुकडे तुकडे करून मला त्या सुटकेसमध्ये भरून तुला समुद्रात फेकून द्यावं लागलं. माझ्या मनाला काय यातना झाल्या तर फक्त माझी मलाच माहिती. असं राकेश उर्मटपणे, उद्धटपणे आणि क्रूरपणे त्या वस्तूंकडं पाहून बोलत आहे. त्यातली एक एक वस्तू काढत आहे आणि त्याने आत्तापर्यंत ज्या ज्या मुलींना ठार केलेलं आहे, त्यांचा गैरफायदा घेतलेला आहे, त्यांच्या वस्तू तो पाहून त्यांच्याविषयी बोलत आहे. आणि त्यानंतर अर्णव आणि ईश्वरी यांची लग्नपत्रिका त्याने घेतलेली आहे आणि माझी इंदोरी जिलबी कधीच माझ्या हातात आली नाहीस गं तू, असं तो बोलत आहे. तू माझ्या हाती यायला पाहिजे होती. पण अजून एक डाव आहे माझा आजच्या रात्रीचा. आजच्या रात्री तुला माझ्यापासून कोणीच वाचवू शकत नाही. आज आज माझी कित्येक दिवसापूर्वीची इच्छा पूर्ण होणार आणि ती इच्छा पूर्ण करूनच मगच मी मलेशियाला निघून जाणार. माझी इंदोरी जिलबी खाऊनच जाणार, असं तो खांदडेपणाने बोलत आहे. त्याच्या बोलण्यातून त्याचे मनसुबे अगदी स्पष्टपणे आपल्याला समजत आहेत. तो आज रात्री काय करणार आहे ते लक्षात येत आहे. इकडे ईश्वरी आणि मामा दोघं एकमेकांना बोलत आहेत. अर्णवला फोन लावला तर अर्णव फोन उचलत नाहीये. त्यामुळे ते दोघेही चिंतातूर झालेले आहेत. कारण घरामध्ये कार्बन मोनॉक्साईडचे गॅसेसचे नळकांडे आढळलेले आहेत आणि ते खूप घातक असतात हे देखील त्यांना समजलेलं आहे. हे राकेशला सांगणं, हे अर्णवला सांगणं गरजेचं आहे असं मामा ईश्वरीला सांगत आहे. आणि ईश्वरीला देखील माहिती आहे की अर्णवला लवकरात लवकर सांगणं गरजेचं आहे. कारण याच्या मनामध्ये नक्की काय चाललंय ते कळत नाहीये. मामा म्हणतो, "हा क्रूर व्यक्ती आहे. तो काहीही करून निघून जाऊ शकतो. त्यामुळं ही गोष्ट खूप गंभीर आहे. ही अर्णवपर्यंत आपणास लवकरात लवकर पोहोचवावीच लागणार आहे," असं तो बोलत आहे. आणि ईश्वरीला देखील आठवतंय की तो ते नळकांडे घेऊन चाललेले असताना ईश्वरीनं त्याला हटकलं होतं. तर अगदी साळसूदपणे आणि मधुर भाषेत त्याने उत्तर दिलं होतं की ते गोडाऊनमध्ये थोड्या वस्तू जाळल्या ना, त्यामुळं जरासा धूर झाला होता आणि जाळ देखील लागला होता. तोच विझवण्यासाठी गेलो होतो, असं खोटं उत्तर त्याने ते कार्बन मोनॉक्साईडचे नळकांडे घेऊन दिले होते आणि तो अगदी धादांत खोटं बोलत होता, हे आता ईश्वरीच्या लक्षात आलेलं आहे आणि ही गोष्ट अर्णवला सांगणं गरजेचं आहे, असं ईश्वरीला वाटतंय. इकडे अर्णव आकाश आणि ताराबरोबर, शिर्केबरोबर त्या डॉक्टरला घेऊन आलेला आहे. त्या गोदामाकडे ते आलेले आहेत, जेथे त्या डॉक्टरची वाट राकेश पाहत बसलेला आहे आणि अर्णवने त्या डॉक्टरला सांगितलंय की माझ्याशी अजिबात हुशारी करायची नाही, नाहीतर गोष्टी किती महागात पडतील ना तुला कळणार नाही. तेव्हा डॉक्टर म्हणतो, तुम्ही काहीच काळजी करू नका. असं म्हणून तो राकेशकडं आतमध्ये गोदामात गेलेला आहे. तेव्हा राकेश दोन्ही पाय टेबलवर ठेवून
त्याची वाटच बघत बसलेला आहे. आणि त्या डॉक्टर येतो तेव्हा राकेश त्याला म्हणतो, "काय रे, इतका उशीर का केलास?" तेव्हा तो त्याच्यासमोर येतो. राकेश त्याला पाहतो तर त्याचं तोंड सुजलेलं असतं. राकेशला कळतं की याला कोणीतरी प्रचंड मारहाण केलेली आहे. राकेश म्हणतो, "आणि हे काय, थोबडा सुजवून का आलायस तू माझ्याकडं?" तेव्हा तो सांगतो, "अरे बाबा, माझे पैसे तू कधी देणार आहेस ते सांग. ते पैसे दिले नाहीत त्यामुळं ज्यांना पैसे पाहिजे होते ना, त्यांनी माझं थोबाड सुजवलेलं आहे." राकेश हसायला लागतो आणि म्हणतो, "बरं, आता संपला आपला विषय. तुला जे पैसे पाहिजे होते ना, ते सगळे पैसे आज मी तुला क्लिअर करून टाकतोय. किती होते तुझे? 5 कोटी ना? पैसे तयार आहेत, घेऊन जायचे आणि आता हे तोंड परत मला दाखवायचं नाही. समजलं का?" असं तो त्या डॉक्टरला बोलत आहे. डॉक्टर म्हणतो, "कृपा कर आणि अगोदर माझे पैसे दे बाबा. मला दुसरं काय तुझ्याकडनं ऐकायची इच्छा नाहीये." राकेश हसायला लागतो आणि म्हणतो, "कृपा करू? बरं, तू मला हात जोडतोय तर आता मी पण तुला हात जोडतो आणि सांगतो, बाबा रे, माझ्याकडे जे पैसे आहेत ना, ते घे आणि तुझं तोंड काळं कर. परत इकडं तोंड दाखवू नको." असं राकेश त्याला बोलत आहे. आणि आता पैशाची 5 कोटीची बॅग त्याने डॉक्टरच्या समोर टाकली आहे. तो पटकन पैसे उचलून चाललेलाच असतो. राकेश त्याचा हात धरतो आणि म्हणतो, "नाही हां, पैसे मोजायचे, नाहीतर तू परत म्हणशील की पैसे मोजून दिले नव्हते. इथं बसायचं, एक-एक बंडल काढायचा आणि मोजून मगच तू जायचं." आता डॉक्टरला त्याचं ऐकण्याशिवाय पर्याय नसतो. बाहेर खरं तर अर्णव त्याची वाट बघत असतो, पण आता या राकेशला उलट-सुलट काही बोलायला नको म्हणून त्याने ती 5 कोटीची बॅग आहे ती उघडली आहे आणि त्यातून एक-एक बंडल काढून तो मोजत आहे. पण मोजत असताना तो स्वतःच्या थुंकी लावून ते मोजत आहे आणि राकेश या गोष्टीमुळे खुश झालेला आहे. याचाच अर्थ राकेशने त्याचा देखील काटा काढण्याचा पुरता प्लॅन नोटांना विषारी औषध लावून केलेला असणारच आहे. उद्याच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की फंक्शन सुरू झालेलं आहे. सर्वजण खूपच खुश आहेत आणि तेव्हाच सगळ्या बाजूनं घरामध्ये धूर यायला सुरुवात झालेली आहे. धुरामध्ये सर्वजण एक-एक करून बेशुद्ध पडत चाललेले आहेत. कुणाला काही कळायच्या आतच घरामध्ये सर्वत्र धूर पसरलेला आहे आणि त्या धुरातून एक व्यक्ती तोंडाला मास्क लावून आलेली आहे, जी कोणालाच ओळखू येत नाही. सर्वांचे डोळे बंद होत चाललेले आहेत आणि सर्वजण अर्धमेले होत चाललेले आहेत. आणि त्यात मग राकेश तोंडावरचा मास्क काढून त्या सर्वांच्या समोर आलेला आहे. घरात सर्वजण निश्चित पडलेले आहेत आणि राकेश हळूहळू सर्वांच्या जवळ जाऊन पाहतोय आणि त्यानंतर त्याने आणलेले ते नळकांडे त्याने खाली ठेवलेत आणि बेशुद्ध पडलेल्या ईश्वरीच्या जवळ तो त्याचा मनसुबा पूर्ण करण्यासाठी पोहोचलेला आहे. माझी इंदोरी जिलेबी, आहाहा! काय दिसतेस तू आता, मी लास्टचा तुझा किस घेणार आहे, असं तो बोलतो आणि तिच्याजवळ जातो. तेव्हा ती खाडकन डोळे उघडते आणि तेवढ्याच ताकदीने उभा राहून तिने राकेशच्या सणसणीत मुस्काळात ठेवून दिलेले आहे आणि राकेशची झोपच उडली आहे. कारण राकेशला समजलंय की आपण केलेला प्लॅन हा पुरता फेल झालेला आहे. कारण इथं कोणीही बेशुद्ध पडलेलं नाही. सर्वजण शुद्धीवर आहेत आणि एक-एक करून सगळे शुद्धीवर येतात आणि राकेशचा प्लॅन एका क्षणात सर्वांनी मोडून टाकलेला आपल्याला पाहायला मिळत आहे. राकेशनं जे काही केलं होतं ते सगळं उद्ध्वस्त झालंय. अर्णव आणि ईश्वरीने राकेशला चांगलाच धडा शिकवलेला आपल्याला पाहायला मिळत आहे. राकेशचा मनसुबा होता की सर्वांना बेशुद्ध पाडून सगळे पैसे लुटून ईश्वरीबरोबर वाईट वागून आपण मलेशियाला कायमचं निघून जायचं. पण आता ते केवळ अशक्य स्वप्नच त्याचं होऊन बसलंय. कारण ईश्वरी आणि अर्णव हे जागे झालेत आणि त्यांनी प्लॅनिंग करून कोणालाही बेशुद्ध होऊ दिलेलं नाही आणि त्यामुळे ईश्वरीच्या जवळ गेलेला राकेश आता सर्वांच्या समोर आलाय. राकेशचा पूर्णपणे पर्दाफाश झालेला आपल्याला पाहायला मिळत आहे. अशा सिरियलच्या अपडेटसाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.